write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 49 पाठ 49. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. आम्ही आता गुहागरमध्ये आहोत. आशा दिनूचे वेगवेगळे खेळ चालूच आहेत आणि हट्टानी मला त्यांच्याबरोबर खेळायला लावतायत. सुनीता मावशी, हा दिनू गंमतशीरच आहे. एवढ्या सगळ्या खोल्या सोडून त्याला कोठीघरच आवडलं. कोठीघर आवडलं? दिनू, वाय डू यू लाईक दिस रूम? कारण साधं आहे. इथे केवढ्या तरी वस्तू आहेत. देअर आर सो मेनी थिंग्स टू सी अँड इट इज कूल इन दिस रूम. पण थोडासा अंधार आहे. ओके, नाव व्हॉट विल वी डू? वी विल प्ले अ गेम. द गेम इज इझी. मी इथली आसपासची किंवा कोणतीही वस्तू मनात धरणार आणि त्याविषयी इंग्रजीत माहिती सांगणार. तुम्ही ती ओळखायची. म्हणजे एक उदाहरण दे ना. आय कॅन सी समथिंग विच इज ऑन द टेबल. म्हणजे तुला टेबलावर ठेवलेलं काहीतरी दिसतंय. इट हॅज वॉटर इन इट. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही ओळखायचा प्रयत्न करा बरं का. आय कॅन सी समथिंग विच इज ऑन द टेबल. इट हॅज वॉटर इन इट. कोकोनट, नारळ. बरोबर? करेक्ट. अगदी सोपं आहे. आता मी सांगते, बघा ओळखता येतं का? आय कॅन सी समथिंग विच बिगिन्स विथ द लेटर बी. बिगिन्स विथ द लेटर बी म्हणजे पहिलं अक्षर बी आहे. बी. बुक? नो, नॉट बुक. समथिंग एल्स. I can see something which begins with the letter B. It is a fruit. फळ आहे. It is a fruit. ओळखा बघू काय असेल ते. बी. सोपं आहे. बनाना. राईट दिनू. आता मी सांगते. आय कॅन सी समथिंग विच इज ऑरेंज इन कलर. नारंगी रंगाचं काहीतरी दिसतंय. इज इट अ मँगो? नो, मँगो आंब्याचा रंग पिवळा असतो. इज इट अन ऑरेंज शर्ट? दिनू, शर्ट नाही रे, वेडाच आहेस. नीट ऐक. आय कॅन सी समथिंग विच इज ऑरेंज म्हणजे नारंगी. इट इज अ व्हेजिटेबल म्हणजे भाजी. नारंगी रंगाची फळभाजी म्हणजे काय असेल ते ओळखा बरं. येस, पंपकिन. भोपळा असतो नारंगी रंगाचा. करेक्ट दिनू. Now my turn. I can see another vegetable. It begins with P. पोटॅटो? Right. Good. Potato म्हणजे बटाटा. My turn now. I can see a fruit. It is yellow and very sweet. Sweet म्हणजे गोड. Yellow fruit. Mango. Correct. I can see another vegetable. It is small आणि जांभळ्या रंगाचा आहे. I know. वांग. बरोबर. पण वांग्याला इंग्रजीत काय म्हणतात? वांग्याला इंग्रजीत ब्रिंजॉल म्हणतात. I can see something which is in Dinu's bag. बॅगेत बऱ्याच गोष्टी असतात. अजून काहीतरी सांग ना. I can see something in Dinu's bag. It is red in color. Is it his t-shirt? No? Is it my cap? Yes. बरी आठवण केलीस. टोपी पिशवीत नीट घालून ठेवतो, नाहीतर विसरीन मी. आता पुरे हा खेळ. सुनीता मावशी प्लीज. किती मजा येते. आणि आता माझी पाळी आहे. बरं, आता आपण अशाच प्रकारचा दुसरा खेळ खेळू. आपण इंग्रजीत इथे पाहिलेल्या वस्तूंची नावं सांगूया. आधी इंग्रजीत मग मराठीत. चालेल, मी सुरुवात करतो. बनाना केळं. सी समुद्र. बीच समुद्र किनारा. मँगो आंबा. कोकोनट
नारळ, बोट, होळी, फिश, मासा, कॅप, टोपी. मावशी, काहीतरी आवाज येतोय का? मी तर नाही ऐकला. बी क्वाइट फॉर अ मिनिट. लेट अस लिसन. जरा शांत बसा, आवाज नका करू. मावशी, तिथे त्या कांद्याच्या माळामागे काहीतरी हल्लं. आय कॅन सी समथिंग. बापरे, मला भीती वाटतेय. गप्प राहा. हळू इकडे या बरं. आणि ते बघा, बापरे, साप. इट्स अ स्नेक. अरे दिनू, तुला सांगत होते गप्प बस. आता तो कुठून निघून गेला ते कळणार पण नाही. मावशी, आय एम स्केर्ड. घाबरू नकोस. इट्स ओनली अ स्नेक. थांबा, मी काकांना बोलवते. मावशी, पण आम्ही इथे एकटे नाही थांबणार. अरे घाबरू नका रे, फक्त शांत बसा. मी आलेच. तू जाऊ नकोस, मी आजोबांना बोलवतो. मावशी, हा साप विषारी असेल का ग? अगं नीट दिसला नाही मला तो. मावशी, यू आर व्हेरी ब्रेव्ह. लुक, हिअर्स आजोबा कमिंग. सुनीता मावशी, व्हॉट इज इन आजोबाज हँड? पोतं. अगं त्या पोत्यात आजोबा साप पकडतील. मावशी, आजोबा किती शूर आहेत ना. येस, काका इज ब्रेव्ह. यू आर ऑल्सो ब्रेव्ह. Where is the snake? I think it has gone behind those coconuts. सुनीता मावशी, कॅन वी गो? आय एम स्केर्ड. अरे घाबरताय काय? बघा आजोबा कसे पकडतायत सापाला. गेला तिथून. आता कुठे गेला? Where is the snake? आजोबा, आजोबा, आय कॅन सी इट. It's under the cupboard. तुम्ही तिकडे सरका जरा. साप लपतोय का? इज द स्नेक स्केर्ड? येस, द स्नेक इज स्केर्ड. आपल्याला घाबरतात साप, आणि आपण त्रास दिला नाही त्यांना तर ते आपल्याला काहीच करत नाहीत. आजोबा, साप खाली आला. धान्याचं पोतं आहे ना, त्याच्या मागे गेलाय. इट इज बिहाइंड दॅट बॅग. थांबा, आपण पोतं हलवूया. आजोबा, जवळ जाऊ नका. द स्नेक इज बिहाइंड दॅट बॅग. थांब, जरा ती बॅग सरकवतो. आता 1 मिनिट शांत बसा. हा आला पोत्यात. अरे वा, आजोबांनी पकडलं की सापाला. आजोबा, आता याचं काय करणार? मी याला जंगलात परत सोडून देणार. आर यू गोइंग टू द जंगल जस्ट नाव? नाही रे बाबा, हा शेजारचा अनिल नेऊन सोडेल. मी त्याच्याकडे जाऊन येतो. तुम्ही वा पुढे. बापरे, 1 वाजला. हरी अप. गेट रेडी सून. वी हॅव टू लिव्ह फॉर वडगाव. But I have not packed my bag. Then go and do it. Hurry up. What about our lunch? Kaki Aji must have kept it ready. काकी आजी, आम्ही आलो. काकी आजी, काकी आजी, काका आजोबांनी साप पकडला. कसले शूर आहेत आजोबा. आजोबा इज व्हेरी ब्रेव्ह. त्यात काय, मी सुद्धा पकडलाय. काय? अरे इथे जवळ वाडी, झाडं, झुडपं, मग कधीतरी येणारच जनावरं. आम्हाला नाही भीती वाटत सापांची. बरं चला लवकर, आवरा आणि जेवायला या. तुमची 2ची गाडी आहे ना? हो हो. आशा, कम वी विल पॅक आवर बॅग. दिनू, डू यू हॅव युअर टूथब्रश? नाहीतर तू नेहमीच विसरतोस. नो, आय डोंट. मी घेऊन आलो. सुनीता मावशी, वेअर आर माय ड्राय क्लोथ्स? अरे तुमचे वाळलेले कपडे मीच घडी करून ठेवले आहेत, तिथेच आहेत. दिनू, can you see our dry clothes? Yes, they are on the cot. Dinu, put your cap in your bag. Yes, it is in my bag. I have put it in my bag. पण बाहेर खूप ऊन आहे. तू टोपी घाल. Okay, I will put it on my head. चला, झालं का नाही? It's time for lunch. Yes, I am very hungry. But where is Kaka Azoba? He's waiting for you. तुमच्यासाठी जेवायची वाट बघतायत. आज आजीने तुमच्यासाठी आंबा भात केलाय. आंबा भात? मँगो राईस? म्हणजे? बघशीलच तू.
आजीचा आंबा भात म्हणजे एकदा खाल्लास की कधी विसरणार नाहीस. Great! Let's eat. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. फ्रूट म्हणजे फळ, व्हेजिटेबल म्हणजे भाजी, potato, म्हणजे बटाटा, onion, म्हणजे कांदा, brinjal, म्हणजे वांग, pumpkin, म्हणजे भोपळा, tomato, म्हणजे मराठीतही टोमॅटो. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण काही भाज्यांच्या इंग्रजी नावांचा सराव करूया. मी मराठीत म्हणीन, तुम्ही सगळे एकत्र इंग्रजीत म्हणा, न ओरडता बरं का. आधी ह्याला इंग्रजीत काय म्हणतात ते सांगा. बटाटा, पटेटो, बरोबर. मग कांदा, अनियन, गुड. वांग्याला काय इंग्रजीत म्हणतात? वांग. ब्रिंजल, शाबास. मग भोपळा, पम्पकिन, राईट. आणि टोमॅटो, टोमॅटो इंग्रजीत तोच शब्द आहे. गुड. वेगवेगळ्या मुलांनी इंग्रजीत सांगायचं की त्यांना या 5 भाज्यांपैकी कोणती भाजी आवडते. म्हणजे प्रत्येकाने अशी वाक्य म्हणायची, आय लाईक पटेटोज किंवा आय लाईक ब्रिंजल्स. लक्षात घ्या, भाजीच्या नावाचं अनेक वचन वापरायचं. आय लाईक टमेटोज असं. प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की टीचर सांगतील ते एक मूल उभं राहील. तुला कोणती भाजी आवडते ते सांग बरं इंग्रजीत. दुसरं कोणतरी उभं आहे का? तू सांग इंग्रजीत कोणती भाजी आवडते. गुड. आणि मी माझी आवडती भाजी सांगते, आय लाईक पटेटोज. पुढे इतर मुलांचा टीचर सराव घेतील. प्रत्येकाने आपल्याला कोणती भाजी आवडते ते इंग्रजीत सांगायचं. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात